Hello students, in the last lecture we completed the enthalpy change for atomic or molecular change. Now we will study the term thermochemistry. Thermochemistry means in thermochemistry आपल्याला काय शिकायचं thermochemistry मध्ये the enthalpy changes that takes place in a chemical reaction. केमिकल रिएक्शन मध्ये जे एन्थाल्पी चेंजेस होतात ते आपल्याला थर्मोकेमिस्ट्री मध्ये शिकायचे आणि त्यातली पहिलीच टर्म आहे ती एन्थाल्पी ऑफ अ केमिकल रिएक्शन. केमिकल रिएक्शनचा जो एन्थाल्पी असतो केमिकल रिएक्शन मध्ये जे एन्थाल्पी चेंजेस होतात ते आपल्याला या टर्म मध्ये शिकायचे. बघा आता एन्थाल्पी ऑफ अ केमिकल रिएक्शन म्हणजे काय असतं बघा. एन्थाल्पी ऑफ अ केमिकल रिएक्शन इज difference between the sum of the enthalpies of the product and that of the reactants with each substance in definite physical state and their amounts represented by coefficients in balanced equation of the reaction. काय असतं बघा काय सांगितलं एन्थाल्पी ऑफ अ केमिकल रिएक्शन इज नथिंग बट द डिफरन्स बिटवीन द एन्थाल्पीज ऑफ द प्रोडक्ट मायनस डिफरन्स बिटवीन द एन्थाल्पीज ऑफ द प्रोडक्ट्स अँड एन्थाल्पी ऑफ द रिएक्टंट यांच्यामधला जो डिफरन्स असतो त्यालाच आपण काय म्हणतो एन्थाल्पी ऑफ अ केमिकल रिएक्शन. पण ते जे रिएक्टंट आणि प्रोडक्ट आहेत ते कसे पाहिजे इन अ डेफिनाइट फिजिकल स्टेट त्यांची फिजिकल स्टेट डेफिनाइट पाहिजे आणि काय अँड देअर अमाउंट्स रिप्रेझेंटेड बाय द कोइफिशियंट म्हणजे त्यांचे जे नंबर ऑफ मोल्स ते काय केलेले पाहिजेत डिनोट केलेले पाहिजेत. म्हणजे फक्त लक्षात काय ठेवायचं तुम्हाला एन्थाल्पी ऑफ अ केमिकल रिएक्शन इज नथिंग बट द डिफरन्स बिटवीन द enthalpy of the product and enthalpy of the reactant. For example आता आपण एक एक्झाम्पल घेऊन हे बघूया काय ते. सपोज आता मी इथे केमिकल रिएक्शन घेते. सपोज ए म्हणजे काय नंबर ऑफ मोल्स आहेत. हे ए म्हणजे ए प्लस बी हे सगळे काय रिएक्टंट गिव्स सी प्लस डी हे काय इथं हे स्मॉल ए स्मॉल बी स्मॉल सी आणि स्मॉल डी हे जे सगळे आहेत ते काय नंबर ऑफ मोल्स ऑफ इकडे कशाचे रिएक्टंटचे आणि इकडे कशाचे प्रोडक्टचे. म्हणजे ही सिंपल केमिकल रिएक्शन आहे. ए प्लस बी गिव्स सी प्लस डी. फक्त हे जे डिनोट करतात स्मॉल लेटरने ते काय डिनोट केले नंबर ऑफ मोल्स ऑफ दॅट रिएक्टंट अँड प्रोडक्ट. आता बघा ह्याचा जर एन्थाल्पी आपल्याला काढायचं असेल तर आपण काय म्हटलं मगाशी एन्थाल्पी इज नथिंग बट द sum of enthalpy the difference between the enthalpy of the product minus enthalpy of the reactant. मग आता बघा enthalpy of the reaction मी कसं लिहिणार डेल्टा RH. R म्हणजे काय आपण R कशासाठी घेतला इथं रिएक्शन साठी. रिएक्शन मधला हा डिफरन्स आहे एन्थाल्पी मधला. काय लिहिणार आहे मी बघा आता हे काय एन्थाल्पी C ऑफ काय लिहिणार आहे बघा C ऑफ HC. काय लिहिणार आहे मी C of SC. C म्हणजे काय नंबर ऑफ मोल्स ऑफ C चे जे नंबर ऑफ मोल्स आहेत ह्या प्रोडक्ट मधल्या ह्या सबस्टन्सचे जे नंबर ऑफ मोल्स आहेत ते काय केले स्मॉल सी ने डिनोट केले प्लस काय होणार आहे D ऑफ HD मायनस काय करणार आहे रिएक्टंटचे A ऑफ HA प्लस B ऑफ HB. बघा म्हणजे एन्थाल्पी म्हणजे काय जे प्रोडक्टचा एन्थाल्पी आहे हा एस आपण डिनोट केले SC आणि HB हे काय एन्थाल्पी ऑफ द C and एन्थाल्पी ऑफ D and मायनस काय केले आपण एन्थाल्पी ऑफ A प्लस हे काय एन्थाल्पी ऑफ B. म्हणजे यांच्या दोन्हींची समेशन प्रोडक्ट मधले जे स्पेसिस आहेत त्यांची समेशन मायनस रिएक्टंट मधले जे स्पेसिस आहेत त्यांची समेशन म्हणजे काय असतं डेल्टा RH. मग आता बघा मी डेल्टा RH आणि कसं दाखवू शकते डेल्टा RH इज इक्वल टू काय म्हणू शकते समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ प्रोडक्ट्स मायनस समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ रिएक्टंट. This is nothing but the enthalpy of a chemical reaction. काय enthalpy of a chemical reaction delta RH is equal to काय म्हणते मी summation of enthalpy of product minus summation of enthalpy of reactant. This is delta RH means difference between the enthalpy or enthalpy of a chemical reaction. आता बघा इथं हे C कॅप स्मॉल C आहे स्मॉल D हे काय डिनोट करतात नंबर ऑफ मोल्स किंवा इथे स्मॉल A
आहे आणि स्मॉल बी आहे हे काय डिनोट करतात नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट आणि हे काय डिनोट करतं नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट. बाकी काय समेशन केली आपण एन्थाल्पीची प्रोडक्ट मधले जे सबस्टन्स आहे त्यांच्या एन्थाल्पीची काय केली समेशन केली मायनस रिएक्टंट मधले जे सबस्टन्स आहेत त्यांच्या एन्थाल्पीची समेशन केली म्हणजेच काय असतं एन्थाल्पी ऑफ अ केमिकल रिएक्शन. गॉट इट. नेक्स्ट बघा नेक्स्ट आपली जे आहे आपण काय बघितलं एन्थाल्पी ऑफ अ रिएक्शन. आता रिएक्शन आपली एंडोथर्मिक आहे की एक्झोथर्मिक आहे हे कसं ओळखायचं बघा. आता बघा एंडोथर्मिक and exothermic reaction आता बघा आपला जो डेल्टा आर एच आहे डेल्टा आर एच आपण कसं करतो समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट मायनस समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ रिएक्टंट. जेव्हा समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट हे काय असतं डेल्टा एच ऑफ प्रोडक्ट हा मोठा असतो इज ग्रेटर दॅन समेशन ऑफ डेल्टा एच ऑफ रिएक्टंट. जेव्हा प्रोडक्टचा एन्थाल्पी रिएक्टंटच्या एन्थाल्पी पेक्षा जास्त असणार आहे तेव्हा रिएक्शन मध्ये काय होणार आहे बघा हीट म्हणजेच काय रिएक्शन काय करते हीट ऍब्सॉर्ब करते म्हणजेच काय येणार आहे आपला डेल्टा आर एच असतो तो कसा येणार आहे डेल्टा आर एच इज पॉझिटिव्ह. त्यावेळी डेल्टा आर एच काय येणार आहे पॉझिटिव्ह येणार आहे आणि पॉझिटिव्ह डेल्टा आर एच आहे म्हणजे रिएक्शन कशी आहे एंडोथर्मिक रिएक्शन आणि आपण काय म्हणणार आहे रिएक्शन इज एंडोथर्मिक दॅट इज heat is absorbed in the reaction endothermic reaction. म्हणजे काय झाले हीट ऍब्सॉर्ब केलेली आहे रिएक्शन मध्ये बरोबर आहे. जेव्हा डेल्टा एच ऑफ प्रोडक्ट हा मोठा असतो डेल्टा एच ऑफ रिएक्टंट पेक्षा तेव्हा हे एन्थाल्पी असतो रिएक्शनचा तो कसा असतो पॉझिटिव्ह असतो आणि रिएक्शन कशी असते एंडोथर्मिक रिएक्शन. आता ह्याचाच रिव्हर्स आपण काय म्हणणार आहे एक्झोथर्मिक रिएक्शन. एक्झोथर्मिक रिएक्शनच्या वेळी काय होणार आहे बघा when delta H of product delta H of product is less than delta H किंवा काय म्हणजे summation of H of product is less than summation of enthalpies of reactants. Summation of enthalpies of product is less than summation of enthalpy of reactant. Then काय होणार आहे डेल्टा आर एच काय होणार आहे आपला एन्थाल्पी जो आहे केमिकल रिएक्शनचा तो कसा असणार आहे इज निगेटिव्ह. तो कसा असणार आहे निगेटिव्ह आणि त्याच वेळी म्हणजे काय होते हीट इज रिलीज्ड इन दिस रिएक्शन सो द रिएक्शन इज एक्झोथर्मिक रिएक्शन. रिएक्शन कशी असणार आहे एक्झोथर्मिक रिएक्शन. म्हणजे जेव्हा डेल्टा आर एच पॉझिटिव्ह असतो तेव्हा ती रिएक्शन कशी असते एंडोथर्मिक आणि डेल्टा आर एच म्हणजे एन्थाल्पी ऑफ रिएक्शन निगेटिव्ह असतो तेव्हा रिएक्शन कशी असते एक्झोथर्मिक. सो दिस इज फॉर द एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक रिएक्शन. आता नेक्स्ट आपल्याला काय बघायचंय बघा एन्थाल्पी ऑफ अ स्टँडर्ड स्टेट. आता त्याच्या आधी आपण एक एंडोथर्मिक रिएक्शन आणि एक्झोथर्मिक रिएक्शनचं एक एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल बघा मी एक रिएक्शन लिहिते इथे N2 plus O2 काय होते बघा N2 plus O2 gives rise to twice of N2 plus twice of O2 gives rise to twice of NO2. काय होते N2 plus twice of O2 gives rise to twice of NO2 आणि हे सगळे कुठल्या स्टेट मध्ये गॅसियस स्टेट मध्ये हे सगळे कुठल्या स्टेट मध्ये गॅसियस स्टेट मध्ये आहेत. तेव्हा जो डेल्टा आर एच असतो तो किती असतो प्लस 66.4 kg. किती आहे प्लस 66.4 kg. म्हणजे रिएक्शन कशी आहे एंडोथर्मिक रिएक्शन. का म्हटलं आपण एंडोथर्मिक रिएक्शन बिकॉज दिस डेल्टा आर एच इज पॉझिटिव्ह. अगेन मी एक दुसरा एक्झाम्पल घ्यायचं झालं तर बघा टॉइस ऑफ KClO3 बघा टॉइस ऑफ KClO3 gives rise to twice of KCl plus thrice of
RH for this reaction is -78 किलोजूल. किती आहे तो? -78. मायनस काय आले म्हणजे रिएक्शन कशी आहे? दिस इज एक्झोथर्मिक रिएक्शन. हीट इज रिलीज्ड इन दिस रिएक्शन. म्हणून ही रिएक्शन कशी आहे? एक्झोथर्मिक रिएक्शन. आलं लक्षात सगळ्यांच्या? Twice of KClO3 gives twice of KCl plus thrice of O2. म्हणजे ही रिएक्शन कशी आहे? एक्झोथर्मिक रिएक्शन. तर नेक्स्ट बघा. नेक्स्ट काय? थर्मोकेमिकल काय? नेक्स्ट पॉइंट आपला आहे स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ अ रिएक्शन. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ अ रिएक्शन. आता आपल्याला काय बघायचं? पहिल्यांदा थर्मोडायनॅमिक स्टँडर्ड स्टेट. त्यासाठी आपल्याला काय बघायला लागेल? थर्मोडायनॅमिक स्टँडर्ड स्टेट म्हणजे काय असते. आता थर्मोडायनॅमिक स्टँडर्ड स्टेट म्हणजे काय असते? एखादा सबस्टन्स आहे, तो एखादा सबस्टन्स जेव्हा त्याचं त्याच्यावरचं जे प्रेशर आहे ते 1 बार असेल. 1 बार म्हणजे 1 बार आहे आणि त्याचं जे टेम्परेचर आहे ते किती आहे? 298 केल्विन. त्याचं टेम्परेचर किती असतं? 298 केल्विन. या टेम्परेचरला आणि प्रेशरला जेव्हा एखादा सबस्टन्स असतो तेव्हा त्याची जी स्टेट असते या टेम्परेचरला आणि प्रेशरला, स्टेट म्हणजे काय? फेज. म्हणजे सॉलिड, लिक्विड और गॅस, ही त्याची जी फेज असते त्यालाच आपण काय म्हणतोय? स्टँडर्ड स्टेट ऑफ अ सबस्टन्स. लक्षात आलं तुमच्या? स्टँडर्ड स्टेट ऑफ अ सबस्टन्स म्हणजे काय? स्टँडर्ड स्टेट डिफाइन कसं करणार आहे बघा आपण. द स्टँडर्ड स्टेट ऑफ अ सबस्टन्स इज द form in which the substance बघा स्टँडर्ड स्टेट डिफाइन कसं करायचं? स्टँडर्ड state of a substance is the form in which standard state of a substance is the form in which काय म्हणणार आहे आपण डेफिनेशन मध्ये? in the form in which the substance is most stable. Substance is most stable at pressure of 1 bar and temperature 298 केल्विन. आणि लक्षात सगळ्यांचा स्टँडर्ड स्टेट म्हणजे काय असतं? स्टँडर्ड स्टेट ऑफ अ सबस्टन्स is the form in which the substance is most stable at a pressure of 1 bar and temperature 298 केल्विन. आता बघा या प्रेशरला आणि या टेम्परेचरला जी एखाद्या सबस्टन्सची स्टेट असते त्यालाच आपण काय म्हणतोय? स्टँडर्ड स्टेट ऑफ अ सबस्टन्स. आता बघा वेगवेगळ्या सबस्टन्सचा जर आपण स्टँडर्ड स्टेट बघितला तर बघा सोडियम हा काय असतो? 298 केल्विन आणि 1 बार. तो कुठल्या स्टेट मध्ये असतो? सोडियम सॉलिड स्टेट मध्ये. आपण H2O घेतलो, H2O असतो तो कुठल्या स्टेट मध्ये असतो? त्या स्टँडर्ड स्टेट मध्ये लिक्विड. म्हणजे जेव्हा टेम्परेचर किती आहे? 298 केल्विन आणि प्रेशर किती आहे? 1 बार, तेव्हा वॉटर कसं असतं? इन अ लिक्विड स्टेट. दुसरं बघा C2H5OH. C2H5OH कुठल्या स्टेट मध्ये असतो? लिक्विड स्टेट मध्ये. CO2 आहे, CO2 आपला आहे तो कुठला? CO2 कुठल्या स्टेट मध्ये असतो? गॅसियस स्टेट मध्ये असतो. आणि CaCO3 असेल, CO3 कुठल्या स्टेट मध्ये असतो? सॉलिड स्टेट मध्ये. CaCO3 कुठल्या स्टेट मध्ये असणार आहे? सॉलिड स्टेट मध्ये. दुसरं एखादं एक्झाम्पल बघायचं झालं तर काय असणार आहे? CO2 कुठल्या मध्ये असणार आहे? गॅसियस स्टेट मध्ये. किती कुठल्या कुठल्या टेम्परेचरला किंवा कुठल्या प्रेशरला? ॲट अ प्रेशर ऑफ 1 बार. प्रेशर किती? अँड टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर किती आहे? 25 डिग्री सेल्सिअस. मग आता हे 25 डिग्री सेल्सिअस कुठं आलं? मग अशी मी काय म्हणते? स्टँडर्ड स्टेट मध्ये टेम्परेचर किती असतं? 298 केल्विन. त्याचं जर कन्वर्जन आपण डिग्री सेल्सिअस मध्ये केलं तर किती असणार आहे? 25 डिग्री सेल्सिअस. म्हणजे स्टँडर्ड
स्टँडर्ड स्टेट मध्ये जे सबस्टन्स असतात त्यांच्या ह्या स्टेट बघितल्या आपल्या कुठल्या सॉलिड लिक्विड ह्याचे कुठल्या असते सोडियमची सॉलिड स्टेट वॉटरची कुठली आहे लिक्विड स्टेट अल्कोहोलची कुठली आहे लिक्विड स्टेट CO2 कुठल्या स्टेट मध्ये असतो स्टँडर्डला गॅसियस CaCO3 सॉलिड किती प्रेशरला ॲट अ प्रेशर ऑफ 1 बार अँड टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस. मग आता बघा हे आपण काय बघितलं स्टँडर्ड स्टेट ऑफ अ सबस्टन्स. आता स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ अ रिएक्शन म्हणजे काय असेल मग जेव्हा रिएक्टंट आणि प्रोडक्ट हे त्यांच्या स्टँडर्ड स्टेट मध्ये असतात आणि तेव्हा आपण त्यांचा एन्थाल्पी तेव्हा जो एन्थाल्पी असतो एखाद्या केमिकल रिएक्शनचा त्यालाच आपण काय म्हणतो स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ अ रिएक्शन. बघा पुन्हा एकदा स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ अ रिएक्शन म्हणजे काय when reactants and products are in their standard state then the enthalpy of that reaction is known as standard enthalpy of a reaction. आले लक्षात सगळ्यांच्या. नेक्स्ट बघा आता आपल्याला बघायचंय नेक्स्ट टर्म काय आपली थर्मोकेमिकल इक्वेशन. काय असतं बघा थर्मोकेमिकल इक्वेशन. थर्मोकेमिकल नेक्स्ट टर्म आहे थर्मोकेमिकल इक्वेशन. आता थर्मोकेमिकल इक्वेशन म्हणजे काय असतं द इक्वेशन इन विच काय म्हणणार आहे मी द इक्वेशन इन विच काय असलं पाहिजे द इक्वेशन इन विच द एन्थाल्पी चेंज enthalpy change physical state enthalpy change physical state and number of moles of products and reactants are specified is known as काय म्हणणार आपण त्याला थर्मोकेमिकल इक्वेशन. बघा थर्मोकेमिकल इक्वेशन म्हणजे काय द इक्वेशन इन विच एन्थाल्पी चेंज physical state and number of moles of products and reactants are specified. काय केलं पाहिजे त्या इक्वेशन मध्ये एन्थाल्पी चेंज डिनोट केलेला असला पाहिजे जी फिजिकल स्टेट आहे त्या सबस्टन्सची ती डिनोट केलेली असली पाहिजे अँड नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट अँड रिएक्टन्स आर स्पेसिफाईड हे स्पेसिफाईड केलं असलं पाहिजे. त्या इक्वेशनला आपण काय म्हणणार आहे थर्मोकेमिकल इक्वेशन. बरोबर आहे. आता हे थर्मोकेमिकल इक्वेशन जेव्हा आपण लिहितो तेव्हा त्याचे काय रूल्स आहेत रूल्स फॉर रायटिंग डाऊन द थर्मोकेमिकल इक्वेशन. आता आपल्याला बघायचं काय रूल आहेत रूल्स फॉर रायटिंग डाऊन द थर्मोकेमिकल इक्वेशन. बघा आता पहिला रूल आहे त्यातला इक्वेशन मस्ट बी बॅलन्स्ड. फर्स्ट काय रूल आहे इक्वेशन मस्ट बी बॅलन्स्ड. आता कुठलंही इक्वेशन जेव्हा थर्मोकेमिकल इक्वेशन आपण तुम्ही आता हे 10th मध्ये बघितलेलं आहे आधी काय करायचं रिएक्शन बॅलन्स कशी करायची असते. म्हणजे जेव्हा आपण कुठलंही इक्वेशन थर्मोकेमिकल इक्वेशन लिहितो तो इक्वेशन कसं पाहिजे इक्वेशन मस्ट बी बॅलन्स. इक्वेशन कसं पाहिजे बॅलन्स पाहिजे. नेक्स्ट रूल काय असणार आहे बघा नेक्स्ट रूल काय असणार आहे एन्थाल्पी should be written on right hand side of a equation. एन्थाल्पी कुठे लिहिलेला असला पाहिजे राइट हँड साइडला इक्वेशनच्या काय लिहिलेला असला पाहिजे एन्थाल्पी लिहिला असला पाहिजे. हे झाले पहिले दोन रूल. पहिला काय म्हणतो आपण इक्वेशन कसं पाहिजे बॅलन्स्ड पाहिजे. दुसरं काय एन्थाल्पी शुड बी रिटन ऑन राइट हँड साइड ऑफ द इक्वेशन. तिसरं काय फिजिकल स्टेट्स काय केलं पाहिजे फिजिकल स्टेट्स ऑफ reactants and products. Physical state of reactants and products must be specified.
तिसरा रूल काय, फिजिकल स्टेट्स ऑफ रिएक्टन्स अँड प्रोडक्ट मस्ट बी स्पेसिफाईड. जे रिएक्टंट आणि प्रोडक्ट आहेत त्यांचे फिजिकल स्टेट काय केला पाहिजे, डिनोट केलेले असल्या पाहिजेत त्या इक्वेशन मध्ये. आता पहिलं लक्षात ठेवायचं तुम्ही काय म्हणणार आहे, इक्वेशन मस्ट बी बॅलन्स. इक्वेशन कसं पाहिजे, बॅलन्स्ड पाहिजे. एन्थाल्पी शुड बी रिटन ऑन RHS ऑफ अ इक्वेशन. राईट हँड साइडला इक्वेशनच्या काय लिहिला पाहिजे, एन्थाल्पी लिहिला पाहिजे. आणि फिजिकल स्टेट ऑफ अ रिएक्टन्स अँड प्रोडक्ट मस्ट बी स्पेसिफाईड. काय रिएक्टंटचे जे रिएक्टंटचे फिजिकल स्टेट आहे म्हणजे सॉलिड असेल, लिक्विड असेल, गॅसेस असेल, त्या काय केला पाहिजे, स्पेसिफाईड केला पाहिजे त्या रिएक्शन मध्ये. आता हे दोन रूल मी रब करते आणि फोर्थ रूल लिहिते बघा. फोर्थ रूल काय आहे, एन्थाल्पी ऑन राइट हँड साइड. जो एन्थाल्पी लिहिलेला असतो राइट हँड साइड डिनोट्स, तो काय डिनोट करतो, डिनोट्स रिएक्शन प्रोसीड proceeds in a particular direction. एन्थाल्पी जो लिहिलेला असतो राइट हँड साइडला तो काय डिनोट करतो, रिएक्शन ही एका विशिष्ट डिरेक्शननी चाललेली आहे. बट if reaction is reverse, जर रिएक्शन रिवर्स झाली तर काय होणार आहे बघा, if reaction is reverse then magnitude of enthalpy remains same. मॅग्निट्यूड काय होतं एन्थाल्पीचा, रिमेन्स सेम. रिएक्शन जर आपण रिवर्स केली तरी जो मॅग्निट्यूड आहे एन्थाल्पीचा तो काय राहतो, सेमच राहतो. पण काय होतं बघा, मॅग्निट्यूड ऑफ एन्थाल्पी रिमेन्स सेम बट काय होतं, बट साइन इज रिवर्स. साइन काय होतं, रिवर्स होतो म्हणजे साइन चेंज होतो. म्हणजे मायनस असेल तर प्लस होणार, प्लस असेल तर मायनस होणार. बघा हा फोर्थ रूल खूप महत्त्वाचा आहे. काय, एन्थाल्पी ऑफ ऑन RHS डिनोट्स रिएक्शन प्रोसीड्स इन अ पर्टिक्युलर डिरेक्शन. एन्थाल्पी जो आपण राइट हँड साइडला लिहितो तो काय डिनोट करतो, रिएक्शन प्रोसीड होते इन अ पर्टिक्युलर डिरेक्शन. बट जर रिएक्शन आपण काय केली, रिवर्स केली तर काय होणार आहे, मॅग्निट्यूड ऑफ एन्थाल्पी रिमेन्स सेम. एन्थाल्पीचा जो मॅग्निट्यूड आहे तो सेम राहणार आहे पण साइन काय होणार आहे, रिवर्स होणार आहे. आणि लक्षात तुमच्या हा फोर्थ रूल आहे. आणि लास्ट वन रूल काय आपला बघा, लास्टचा जो रूल आहे तो काय आहे, एन्थाल्पी काय म्हटलं आपण, आता आपण चौथा रूल मध्ये काय बघितलं, तो डिनोट काय करतो, साइन फक्त काय होते, चेंज होते जर रिएक्शन काय झाली तर रिवर्स झाली तर. आणि पाचवा आणि मोस्ट इम्पॉर्टंट रूल जो आहे तो काय डिनोट करतो बघा, एन्थाल्पी. पाचवा हा महत्वाचा रूल काय बघा, त्याच्यामधला कोइफिशियंट्स. हे कोइफिशियंट्स असतात, कोइफिशियंट्स indicates number of moles of products, and number of moles of reactants. बघा पाचवा रूल काय सांगतो आपल्याला, जे कोइफिशियंट असतात ते काय डिनोट करतात, नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट अँड नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट. बट आता आपण असं केलं, काय केलं पाचव्या रूल मध्ये, हे कोइफिशियंटच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं, if you multiply the equation, आपण जर मल्टिप्लाय केलं इक्वेशनला बाय एनी नंबर, मल्टिप्लाय केलं किंवा काय केलं, मल्टिप्लाय और मी असं म्हणते डिवाइड, हा डिवाइड इथे घ्या वर्ड. इफ यू मल्टिप्लाइड और डिवाइड द इक्वेशन बाय एनी नंबर, then
you must have you have to multiply or divide the enthalpy value by same number. काय झालं बघा आता, जर तुम्ही एखाद्या इक्वेशनला मल्टिप्लाय केलं किंवा डिवाइड केलं एखाद्या नंबरनं, तर काय बघा, देन यू हॅव टू डिवाइड और मल्टिप्लाय द एन्थाल्पी. जो एन्थाल्पी व्हॅल्यू आहे आपली ते तुम्हाला काय करायला लागते, सेम नंबरनी काय करायला लागेल, डिवाइड केला असेल तर डिवाइड करावी लागेल, मल्टिप्लाय केले असेल तर मल्टिप्लाय करावी लागेल. म्हणजे काय, तुम्ही जर एखाद्या इक्वेशन मध्ये जर एखाद्या इक्वेशनला तुम्ही एखाद्या नंबरनी जर मल्टिप्लाय किंवा डिवाइड करत असाल तर तुम्हाला सेम नंबरनी एन्थाल्पी व्हॅल्यूला काय करावं लागेल, मल्टिप्लाय और डिवाइड करावं लागेल. सो दिस इज द रूल फॉर द रायटिंग डाउन द थर्मोकेमिकल इक्वेशन. पहिला रूल काय होता आपला, थर्मोकेमिकल इक्वेशन कसं पाहिजे, बॅलन्स पाहिजे. दुसरा रूल काय होता, थर्मोकेमिकल इक्वेशन मध्ये नंबर ऑफ मोल्स काय केले पाहिजेत, मस्ट बी स्पेसिफाईड केलेले असले पाहिजे. तिसरा रूल काय सांगतो आपला, एन्थाल्पी ऑफ द रिएक्शन मस्ट बी रिटन ऑन द राइट हँड साइड ऑफ द इक्वेशन. एन्थाल्पी कुठे लिहिला पाहिजे, राइट हँड साइडला लिहिला पाहिजे. आणि एन्थाल्पी काय डिनोट करतो, चौथा रूल काय सांगतो, एन्थाल्पी काय डिनोट करतो, तर रिएक्शन ही एखादा पर्टिक्युलर डिरेक्शन मध्ये चाललेली आहे. पण जर तुम्ही रिएक्शन रिव्हर्स केली तर एन्थाल्पीचा मॅग्निट्यूड काय राहतो, सेम राहतो, फक्त साइन काय होतं, बदलतं. नेक्स्ट काय, लास्ट रूल काय, जर आपण मल्टिप्लाय किंवा डिवाइड केलं इक्वेशनला एखाद्या नंबरनी तर त्याच नंबरने आपल्याला काय करायचंय, एन्थाल्पीला पण मल्टिप्लाय किंवा डिवाइड करायचंय. सो दिस इज द रूल्स फॉर द रायटिंग डाउन द थर्मोकेमिकल इक्वेशन. आता काय करणार आहे आपण, एक एक्झाम्पल करणार आहे थर्मोकेमिकल इक्वेशनचं. बघा, CH4 कुठल्या स्टेट मध्ये, गॅसियस. काय करायचं, CH4 गॅस प्लस टॉइस ऑफ O2 गॅस. काय मिळणार आहे बघा आपल्याला, CH4 गॅस हे काय मिळणार आहे, CO2 प्लस H2O. आता आपल्याला रिएक्शन काय करायचे, पहिला रूल काय होता आपला रिएक्शनचा, CO2 कुठल्या स्टेट मध्ये, गॅसियस स्टेट मध्ये, आणि H2O लिक्विड स्टेट मध्ये. पहिला रूल काय होता बघा, आणि या रिएक्शन साठी जो एन्थाल्पी चेंज आहे काय म्हणणार आहे मी, डेल्टा RH0 इज इक्वल टू काय आहे बघा, -890 किलोजूल. आता बघा, आता आपल्याला काय करायचं, ही रिएक्शन पहिल्यांदा कशी असली पाहिजे, बॅलन्स असली पाहिजे असं आपण म्हणतो. आहे का बॅलन्स, कार्बनचे किती आहेत, नंबर कार्बनचा 1 आहे, बरोबर, इथं पण 1 आहे. हायड्रोजनचे किती आहेत, 4 आहेत. हायड्रोजन 4 आहेत का बघा, 2 to 4, बरोबर आहे. नेक्स्ट बघा, ऑक्सिजन किती आहेत बघा, 4 आहेत. इथं पण किती आहेत ऑक्सिजन, इथं O2 प्लस हे O2 म्हणजे किती झाले, 4. म्हणजे आपली ही रिएक्शन कशी आहे, बॅलन्स्ड आहे. नेक्स्ट रूल काय होता, फिजिकल स्टेट्स ज्या स्टेट आहेत त्या काय केल्या पाहिजे, स्पेसिफाय केल्या पाहिजेत. आपण स्पेसिफाय केले तिथं गॅसियस स्टेट इथं कुठली आहे, गॅसियस आणि लिक्विड स्टेट. म्हणजे ह्या पण स्टेट आपण स्पेसिफाय केल्या. नंबर ऑफ मोल्स पण काय केलेत आपण, स्पेसिफाय केलेत. CH4 म्हणजे मिथेनचा किती, 1 मोल रिएक्ट्स विथ 2 मोल्स ऑफ ऑक्सिजन टू गिव्स कार्बन डायऑक्साइड अँड 2 मोल्स ऑफ H2. हे पण काय केलं आपण, डिनोट केले. एन्थाल्पी कुठे दिला पाहिजे, तर मला इथं काय नाहीये, स्पेस नाहीये, म्हणून मी इथं काय दिलंय, खाली दिलंय. पण काय दिलं पाहिजे, एन्थाल्पी ऑन द राइट हँड साइड ऑफ द इक्वेशन. एन्थाल्पी हा नेहमी लिहिला पाहिजे. नेक्स्ट काय म्हणतो आपण, तर हे काय आहे मग, हे इक्वेशन कसं आहे, आपण या इक्वेशनला काय म्हणू शकतो, थर्मोकेमिकल इक्वेशन. एन्थाल्पीची साइन पण काय केली, डिनोट केली. म्हणजे हे इक्वेशन कसं आहे, बॅलन्स्ड इक्वेशन आहे. अँड दिस इज द स्टँडर्ड इक्वेशन ऑफ thermochemical reaction. So this is for today.